आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी अगदी चविष्ट अशी मेथीची सुकी भाजी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली मेथीची भाजी ही तयार आहे। तर भाजी बनवण्यासाठी इथे एक मेथीची जोडी मी घेतली आहे। अशा पद्धतीने आपण ही मेथीची जोडी व्यवस्थित नीट करून घ्यायची। त्यानंतर काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायला घ्यायचे त्याआधी 10 मिनटं आपल्याला ही भाजी मिठाच्या पाण्यामध्ये भिजून ठेवायची। त्यामुळे काय असतं, जे काही बारीक किडे असतील किंवा जे आपल्याला शेतकऱ्यांनी फवारणी केलेली असते त्यापासून आपल्याला कुठलाही त्रास हा होत नाही। म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ह्या 10 मिनटं भिजून मगच त्याचा वापर करा। त्यामुळे आपल्या शरीराला कुठलीही हानीही होणार नाही। बारीक मिठाच्या जागेवरती जर आपण खड्यांचं मीठ वापरलं तर त्याचा छान रिझल्ट आपल्याला मिळतो। जर नसेल तर आपलं नेहमीचं रेग्युलर मिठाच्या पाण्यामध्ये या पद्धतीने भाजीही भिजून ठेवा। त्यामुळे आपल्या शरीराला कुठलाही त्रास हा होत नाही। तर आता आपली 10 मिनटं भाजी ही भिजून झाली। त्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने एक चाळणी घ्या। त्या चाळणीमध्ये ही धुतलेली भाजी आपण काढून घ्यायची। तुम्ही बघा तर अगदी जी काही माती होती किंवा जी काही घाण होती ती संपूर्ण निघून गेली। पुन्हा आणखी ही धुतलेली भाजी 1 ते 2 पाण्याने पुन्हा आणखी स्वच्छही धुवून घ्या। त्यामुळे थोडीफार जी काही माती राहिली असेल ती देखील पूर्णपणे निघून जाईल। तर आपण पुन्हा आणखी हिला 1 ते 2 पाण्याने स्वच्छही धुवून घेऊया। तर भाजी मी आता 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली। त्यानंतर भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवरती आपण कढई गरम करून घ्या। कढई आपली आता गरम झाली। त्यामध्ये नेहमीपेक्षा अगदी थोडंसं आपण यामध्ये जास्तीही तेल घालणार आहोत। तेलाचं प्रमाण थोडंसं आपण जास्ती वापरत आहोत। जर तुम्हाला आवडत नसेल तर गरजेनुसार आपण कमी केलं तरी काही हरकत नाही। तर तेल हे आपल्याला अगदी कडकडीत तापू द्यायचे, अजिबात फोडणी देताना घाई करून घेऊ नका। जेवढी परफेक्ट फोडणी आपल्या ह्या भाजीला लागेल ना तेवढीच छान ही भाजी कुठल्याही प्रकारचे जास्तीचे मसाले वगैरे न वापरता अगदी चविष्ट अशी आपली ही भाजी ही तयार होते। पहिले मी 1 ते 2 दाणे जिऱ्याचे टाकून बघितले, ते अजिबात ते फुलले नव्हते, म्हणून थोड्या वेळ थांबली। पुन्हा आणखी इथं नेहमीपेक्षा अगदी थोडंसं आपण यामध्ये जास्तीचे लसूण जास्तीचं जिरं हे वापरतोय। इथे काय करणार आहोत आपण, फक्त जे काही जिरे लसूणवरती पूर्णपणे आपल्या भाजीचा फ्लेवर हा अवलंबून आहे, म्हणून जिऱ्याचं आणि लसणाचं प्रमाण मी इथे जास्तीही वापरते। जिरं अगदी छान फुलल्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण कांडून वापरला तरी काही हरकत नाही। आवडीनुसार हिरवी मिरची, कितपत आपल्याला तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लसणला आपल्याला अजिबात जास्ती ब्राऊन कलर होऊ द्यायचा आणि छान तेलामध्ये फक्त त्याला परतून घ्यायचा आहे। तो छान परतला गेल्यानंतर लगेच आपली धुतलेली मेथीची भाजी यामध्ये टाकून हिला थोडंसं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतली। भाजी ही मिक्स करून झाल्यानंतर लगेचच काय करायचं, आपण यामध्ये मीठ हे टाकून घेणार आहोत। मिठाचं प्रमाण अगदी जपून वापरा। भाजी आपल्याला अगदी जास्ती दिसते पण शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते। त्यामुळे काय होतं, आपल्याला भाजी जास्ती वाटते आणि त्या हिशोबाने आपण मिठाचं प्रमाण जास्ती घालतो आणि त्यानंतर ती भाजी अगदी खारचट ही तयार होते। म्हणून मीठ हे अगदी प्रमाणशीर व्यवस्थित वापरा। तर मीठ घातल्यानंतर लगेचच भाजीला पाणी हे सुटायला सुरुवात होते, म्हणून आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। एकही थेंबाचा पाण्याचा वापर न करता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला आता ही भाजी शिजवून घ्यायची। तर तुम्ही 2 ते 3 मिनिटानंतर बघा, जी काही भाजी होती आपली पूर्णपणे छान 50% शिजून तयार झाली। तिचं जे काय आकारमान होतं ते पूर्णपणे कमी झाले। त्यावरती झाकण ठेवून पुन्हा आणखी मी मंद आचेवरती तिच्यातलं संपूर्ण पाणी हे आटेपर्यंत आपल्याला आता शिजवून घ्यायचे। तर तुम्ही ज्यावेळेस आपण बनवली भाजी त्यावेळेस अगदी भरपूर असं पाणी होतं। तर त्यानंतर झाकण ठेवल्यानंतर आपण पुन्हा आणखी तुम्ही बघाल थोड्या वेळानंतर त्याच्यातलं बाकीचं जे काही पाणी होतं ते आटलं आहे। त्यामुळे काय असतं, आपल्या भाजीला अगदी चविष्ट अशी चव येते आणि अगदी छान ती खाताना लागते। म्हणून सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तर याच्यातलं संपूर्ण पाणी हे आटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी ही शिजवून घ्यायची। जर यामध्ये पाणी राहू द्याल तर याची जी चव असते ती बिघडते, म्हणून एक काळजी घ्या। पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला ही मंद आचेवरती छान भाजी ही शिजवून घ्यायची। कुठल्याही प्रकारची जास्तीची आपण मसाले न वापरता अगदी सोप्या पद्धतीने शेंगदाण्याचं पावडर न वापरता अगदी छान अशी आपली भाकरीसोबत खाल्ली जाणारी अगदी सिंपल पद्धतीने बनवलेली लसणाची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली अगदी परफेक्ट
तयार आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने भाजी आणि गरमागरम भाकरी करून खा. अगदी सर्वजण आवडून खाल आणि नेहमी तुम्ही बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते.